करीब 2026-27चा विमा भरायचा का नाही? हा तुमच्या मनातला प्रश्न आहे, बरोबर? प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात हा प्रश्न आहे. मी पण एक शेतकरी आहे, माझ्याही मनात हा प्रश्न आहे. कारण काय 2025-26चा विमा अजून भेटलेला नाहीये. सगळ्या बाजूने एलिजिबल असून सुद्धा कंपनी बऱ्याच लोकांचे रिजेक्शन पण केले. इतक्या मायक्रो चुका काढल्या, की नावामध्ये दत्ता दत्तू असेल, अशा छोट्या-छोट्या रिझन्ससाठी त्यांनी डायरेक्ट रिजेक्शन केलं. आता त्या गोष्टी परत त्या कंपन्यांना अशा चुका शोधण्याची संधी न देता कसा विमा भरायचा आणि प्रत्येक शेतकऱ्यांना, आमच्या अन्नदाता शेतकऱ्यांना कसा पैसा मिळवून द्यायचा, यावरती पूर्णपणे आपला अभ्यास झालेला आहे. यावेळेस ज्या चुका झाल्या आणि ज्या चुका शोधल्या त्यांनी जाणून-बुजून, अशा चुका कधीच शोधून रिजेक्शन झालेलं नव्हतं. यावेळेस जाणून-बुजून कंपनीने अशा मायक्रो चुका शोधून रिजेक्शन केलं, जे कधीच झालेलं नव्हतं. त्या गोष्टींना परत संधी देणार नाही आहोत, याची खात्री देऊन आम्ही मिनी तहसील सेवा नवीन रजिस्ट्रेशन चालू केलेलं आहे विम्यासाठी, तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा. धन्यवाद.